सगळे असणार आहे. मग तेव्हा तुम्ही जर तिथं उत्तर नाही मिळालं तर पुढं काय? सगळ्या प्रश्नांची उत्तर तुमचे महिला ग्रामसंघाच्या अध्यक्ष आहेत, ग्रामसंघाच्या अध्यक्ष आहेत, त्या कशासाठी आहेत? कोण आहेत माहितीये? मग त्यांच्याकडे जाऊन तुम्ही तुमच्या अडचणी असू दे की तिथे पण कोणतरी असणारच की तुमचं बजेट करायचंच ना. हा मग त्या अध्यक्षा ज्या आहेत त्यांना आपले प्रश्न सांगता आले पाहिजेत. तोंडी सांगितलेलं काही नाही बाबा आम्हाला ही अडचण, मला हा उद्योग करायचा. तुम्ही आता इथे काहीतरी 18 दिवस शिकला म्हणजे तुम्ही मनाशी काहीतरी पक्क केले की मला हे आता करायचंच आहे, मला हा उद्योगामध्ये करायचं आहे. मग मला बरं स्वप्न बघताना एवढं कुठलं बघू नका, जरा मोठं बघा है ना. एवढे 18 दिवस म्हणजे काही थोडे दिवस नाही घालवले ना तुम्ही, कष्ट घेतले, वेळ दिला, तर तसं स्वप्न पण मोठंच बघा. 18 दिवसांचा कोर्स आहे तर त्याप्रमाणे तुमचं स्वप्न असू दे. आणि मग त्याच्यासाठी काय काय लागणार आहे आणि त्यात येणाऱ्या अडचणी तुम्ही पत्र लिहून कळवा त्यांना. किंवा मला पर्सनली एकटी व्यक्ती असेल तरी ती देऊ शकते की माननीय अध्यक्ष काय तुमचं काय ग्रामसंघ काय असेल खाली विषय अमुक अडचण येते, मला मदत मिळाली, खाली घ्यायचं. त्या पत्रात नाही तर दुसरं पत्र, तिथं नाही तर वरती द्यायचं. त्याच्यावर कोणतरी असतं, त्याच्यावर कोणतरी असतं, त्याच्यावर कोणतरी म्हणजे मुख्यमंत्र्यांना डायरेक्ट कळवायचं. मग नाही जर ऐकलं इकडे खाली, पण ते तेवढी वेळ त्या महिलेवरती आणू नये. आमच्यासारख्या संस्था माझ्यासारखं तुम्हाला मदत करणारी आहे. मला सुद्धा कधी तुम्ही फोन करा, सांगा की काय अडचण आली, कसं काय करू. तरी आपण एवढ्या थोड्याशा वेळामध्ये सगळं सांगू शकत नाही, पण स्वतःमध्ये हिंमत आणा, बोलायला शिका, जी जी अडचण आहे ती कशी सोडवता येईल यासाठी. आणि ज्या ज्या आपण दुष्टचक्रामध्ये आम्ही सगळ्या महिला ज्या अडकलेल्या आहोत त्याच्यावर जर आज बोललं नाही तर पुढची पिढी सुद्धा त्यातच अडकलेली असेल. पुढच्या पिढीसाठी आपल्या मुलींना जो आपल्याला त्रास झाला तो आपल्या मुलींना होऊ नये म्हणून, तिनं बेरोजगार राहू नये, आपली मुलं बेरोजगार राहू नये म्हणून बेरोजगाराचं बी पेरायचं आहे. बघा महिलांचे बचत गट झाले, पुरुषांचे झाले का? उलडीने आज दिसते का असं उमेद सारख्या मिटिंगा त्यांच्या होत्यात, चला 10 रुपये काढा, नाही मग का? पुरुषांचे का नाही बचत केले, महिलांचेच का झाली? तर आज देशाची प्रगती, देशाची उन्नती, गावाचा विकास, आपल्या शहराचा विकास कोण करेल? तर महिला करेल अशी शासनाला एक विश्वास आहे. पण आमच्या महिला एवढ्या हुशार, इकडचं इकडं कधी ते काय म्हणतात ना, असं असं करता करता कधी करतात कळत नाही. म्हणजे जे काही लोन मिळाले ते बिझनेससाठी मिळाले, पण त्यातनं तिसरंच काहीतरी नवऱ्याला नेऊन द्यायचं आणि मग ते अडकायचं त्याच्यात पुन्हा. म्हणजे त्या चक्रामध्ये म्हणजे त्यातनं विश्वास जो आहे तो आपण विश्वासघात करतो. आपण बिझनेसचाच विचार केला पाहिजे. आपल्याला उद्योग व्यवसायामध्ये उभं राहायचे कोणासाठी? पुढची पिढी माझी बेरोजगार राहणार नाही.